Okay, shall we start? Yes, sir. Okay, so previously we have discussed one problem in which the position of B in top view was nearer to XY. Now we'll discuss a problem. आधीचा जो प्रॉब्लेम होता त्याला हेडिंग लिहा. आधीचा जो प्रॉब्लेम कंप्लीट केला त्याला लिहा. Problem in which point B in top view is nearer to XY. याचा अर्थ काय झाला? Nearer to VP. This is the heading for earlier problem. आवाज येतो सर्वांना? Yes, sir. Okay, have you written this heading for the earlier problem? Heading दिलं का आधीच्या प्रॉब्लेमला? Yes, sir. Okay. Now we are moving to the next problem. आणि त्याच्यासाठी हेडिंग लिहा. Problem in which B in front view is nearer to XY. Means nearer to HP. Okay, so during last lecture we discussed लक्ष आहे सर्वांचं? Yes, sir. Yes, sir. ओके, तर इथं जे काय टेबल किंवा ग्राउंड आहे ते एचपी आहे असं समजा. एचपी काय प्रत्येक वेळी दाखवत नाही आता मी. सपोज दिस इज एंड ए. ठीक आहे, जो लेफ्टला आहे तो एंड ए आहे. जर तुम्ही अँगल अपवर्ड डायरेक्शनला असा घेतला, अँगल कोणता? थीटा, समजतंय ना? तर हा अँगल जर तुम्ही अपवर्ड डायरेक्शनला घेतला तर काय होतं? बी चं डिस्टन्स जे आहे अबव एचपी इट विल बी ग्रेटर आणि ए चं डिस्टन्स जे अबव एचपी आहे ते कमी असेल. हा आहे आपला रुटीन प्रॉब्लेम. रुटीन प्रॉब्लेम मध्ये काय असतं सांगा? तर एचपी पासून ए हा कमी अंतरावरती असेल. आर यू गेटिंग? एचपी पासून ए कमी डिस्टन्स वरती असेल. हॅलो, Yes, sir. अदर्स, एम आय ऑडिबल? Yes, sir. Yes, sir. थोडस नेटवर्क इंडिव्हिज्युअली चेक करा. तर रुटीन प्रॉब्लेम मध्ये काय असतं? डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम एचपी और अबव एचपी इज लेस अँड डिस्टन्स ऑफ बी अबव एचपी इज मोर. हे समजलं सर्वांना? कधी? जर तुम्ही हा अँगल वरच्या दिशेला घेतला तर अपवर्ड डायरेक्शन. इज दॅट क्लिअर? Yes. ओके, व्हॉट विल बी अदर केस? समजा ही लाईन एचपी ला पॅरलल आहे इनिशियल कंडिशन मध्ये. ए आपण फिक्स्ड ठेवला आणि हा अँगल जर तुम्ही डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये घेतला, आता हा अँगल पण थीटा असू शकतो का नाही? येस और नो? Yes. Yes. हा अँगल जर थीटा असेल आणि हा जर पॉइंट ए असेल तर तुम्ही काय म्हणणार? डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम एचपी इज मोर, बरोबर ना? अँड Yes. डिस्टन्स ऑफ बी फ्रॉम एचपी इज लेस. म्हणजे Less. हे जर एचपी असेल तर एचपी ला नियरर कोण आहे सांगा? B. B. आणि लाईनचा अपीअरन्स कसा असेल? यू कॅन सी इट व्हेरी इझिली. तर ती लाईन अशी उजव्या बाजूला स्लोपिंग असेल. आर यू गेटिंग? Yes, sir. अंडरस्टूड और नॉट? Yes. तर या प्रॉब्लेम मध्ये थीटा डाऊनवर्ड देण्याऐवजी मी काय करणार बघा? ए चं डिस्टन्स तुम्हाला जास्त देणार, ए डॅशचं. इज दॅट क्लिअर? Yes, sir.
आणि ग्रेड कशी द्यावी लागेल, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए? Negative. ग्रेड Negative. कशी द्यावी लागेल, निगेटिव्ह. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay, so we'll solve this problem in which grade of A is negative. पाऊस इथं खूप मोठा आहे. नेटवर्क इश्यूज असू शकतात, बट आय राईट मोस्ट ऑफ द थिंग्स ऑन द बोर्ड. इज इट ओके? Yes, sir. आवाज ब्रेक व्हायची शक्यता आहे आणि पाऊस खूपच मोठा आहे आणि त्यामुळे खिडक्या पण बंद कराव्या लागत आहेत. His grade is 80% with respect to B. Its bearing is southeast with respect to A. Of view length is 3 mm. Point A is statement लिहिलंय. Yes, sir. Okay. Now wait for 1 minute. We start with XY line as usual. What are the distances of point A? एकच पॉइंट एक्सप्लेन करतो, मग तुम्ही ड्रॉ करायला सुरुवात करा. थोडं वेट करा प्लीज. Distances of A.
किती आहेत सांगा? 70 mm. आवाज येतोय का? सांगा ना प्लीज. डिस्टन्सेस ऑफ ए. above HP. टेल मी द डिस्टन्सेस प्लीज. 70 mm above HP. 70 mm. Okay. So A dash 70 mm above HP. जे डिस्टन्स above HP आहे ते कुठे टाकणार आहे आपण? Above XY. करेक्ट. थोडंसं हे तिसरं लेक्चर आहे म्हणून मी कन्सिडर करतोय. बट रेग्युलर जॉईनिंग ऑन टाइम इज एक्सपेक्टेड. दिस इज रिक्वेस्ट टू ऑल. 70 mm above HP and 15 mm below 15 mm in front of VP means below XY. Yes. HP, VP, XY ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ते क्लिअर कट व्यवस्थित शब्द ते वापरायचे. ओके. Yes. नेक्स्ट रेफरन्स लाईन जी आहे अँगल मेजरमेंट साठी ती कुठून काढायची? A dash आणि ए डॅश आणि ए मधून. ती कशी पाहिजे? पॅरलल टू XY. Okay. Now this is the first time when the distance of A dash above XY is more. आता पण आपण किती घेत होतो? 10, 15, 20 बरोबर ना? याच्यापेक्षा जास्त कधी घेत नव्हतो. आता A dash चा डिस्टन्स, आर यू लिसनिंग? Yes, sir. So distance of A dash above XY is more 70 mm. तर याचा अर्थ क्लिअर कट तुम्हाला डिस्टन्स वरून कळलं पाहिजे की द लाईन शुड बी स्लोपिंग डाउनवर्ड्स. इज दॅट क्लिअर? अंडरस्टूड ऑर नॉट? Yes, sir. काय सांगितलं व्यवस्थित ऐकून घ्या. ए डॅशचं डिस्टन्स जे आहे अबव XY हे जास्त दिलेलं आहे. याचा क्लिअर कट अर्थ असा होतो की ही लाईन कशी असणार आहे? डाउनवर्ड स्लोपिंग असणार आहे. हे तुम्हाला डेटा लिहिताना समजलं पाहिजे. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes. So this is the first interpretation. While writing the data also, you can imagine about the problem. Okay. So write grade with respect to B is with respect to B किती आहे? Plus 80%. बरोबर आहे का? Yes, sir. That is grade with respect to A is minus 80%, comma, which we can plot at point A dash. Which we can plot at A dash. Remark लिहिला आहे? Yes, sir. Okay. Now 80% means X किती घेणार? 50 आणि Y किती घेणार? 40. Is that correct? 4. Yes or no? Yes. आता बघा Yes, लक्ष sir. द्या. You can write with respect to A minus टाइप झालं नाही. इथे मायनस आहे बरं का. कीबोर्ड माउस दोन्ही पण प्रॉब्लेम देत आहेत. पण दुकानात ज्यावेळी चालू असतात तेव्हा मी कॉलेजमध्ये आलो. त्याच्यामुळे मेंटेनन्स जमलं नाही. ठीक आहे. मायनस 80%. ठीक आहे. आता बघा मायनस 80% इंटरप्रिटेशन काय? राईट डाऊन मायनस 80% which is equal to काय लिहिणार? minus 80 divided by 100. हे डिस्टन्स तुम्ही 80 आणि 100 म्हणून टाकले तर चालतील. 40 आणि 50 म्हणून टाकले तरी
चालतील, पण ते 100 म्हणजे काय होतं, एवढं लांब असं तलवारीसारखं बाहेर जातं, बरोबर आहे की नाही, ते बरोबर दिसत नाही, म्हणून आपण ते हाफ स्केलला कन्वर्ट करून देतो 40 आणि 50. इज दॅट क्लिअर? Yes. 80 आणि 100 टाकलं तरी चालतं, ते काही चुकीचं नाही. -40 divided by 50, which is ultimately equal to y divided by x. Please listen. X. म्हणजे जर तुम्ही x 50 घेतला तर y किती घ्यायचा आहे? Minus y किती घ्यायचा 40. आहे? -40. आणि -40 म्हणजेच काय? डाउनवर्ड. इज दॅट क्लिअर? Yes, sir. y is equal to -40. So please plot the grade line. तर x मध्ये कोणताही बदल करायचा नाही. x हा नेहमीप्रमाणे राईट हँड साइडलाच घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? Yes, sir. सो डोंट मेक एनी चेंज इन x. x मध्ये कोणताही बदल करायचा नाही. x हा नेहमीप्रमाणे उजवीकडेच आपण टाकतोय. प्लीज अंडरस्टँड. ऑफलाईन मोड मध्ये कसं असतं, तुमचे चेहरे बघून कळतं, बरोबर नाही? ऑनलाईन मध्ये मला माझा चेहरा दिसतोय, येस ऑर नो. माझा चेहरा बघितल्यावर सगळं समजतं असं वाटतं, कारण मी शिकवतो ना. x equal to 50. ओके, and what should be the value of y? सर्वांनी सांगा एकदा प्लीज. What should be the value of y? I think you can understand network issue, but let us see whether it is available. Okay, I think I have to redraw it. You can continue. काय करायचं तुम्हाला कळलेलं आहे, ज्यांना समजलं त्यांनी कंटिन्यू करा. Because I have to redraw the things. So -80% means -80 by 100 is equal to -40 divided by 50. आवाज येतो ना आता? Yes, sir. Is equal to y divided by x. ठीक आहे, तर y -40 घ्यायचं, त्याच्या आधी काय घ्यायला लागलं आपल्याला? x equal to 50. सो डोंट मेक एनी चेंज इन x. x मध्ये कोणताही बदल करायचा नाही, तो नेहमीप्रमाणे 50 mm उजवीकडेच घ्यायचा आहे. आणि y मात्र कसा घ्यायचा सांगा? -40. मायनस म्हणजे काय?
डाउनवर्ड डायरेक्शन. बरोबर आहे का? टेक y इक्वल टू -40. ठीक आहे. आता हे जे -40 आहे हे डिस्टन्स तुम्ही कुठून घेतलंय? इथून ते इथपर्यंत. इज दॅट क्लिअर? Yes. मग त्या 40 mm चा एंड पॉइंट समजा इथं आला असं गृहीत धरा. समजतंय का? सो नाव यू हॅव टू ड्रॉ द ग्रेड लाईन. कुठून ते कुठपर्यंत असणार आहे? ए डॅश पासून सुरुवात होणार आहे आणि -40 चा एंड पॉइंट इथं आहे. समजतंय का? Yes. Yes, sir. Yes. त्याला जॉईन करून पुढे थोडस कंटिन्यू करा. ठीक आहे. आता याची लेंथ किती घ्यायची आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला एवढं माहिती की हे कोणता अँगल मिळाला आपल्याला? थीटा. इज इट करेक्ट? Yes, sir. आणि ह्या लाईनची ग्रेड किती सांगा? व्हॉट इज द ग्रेड ऑफ दिस लाईन? -80%. बट वी डोंट हॅव द ट्रू लेंथ. समजतंय का? याच्यावर टाकण्यासाठी ट्रू लेंथ आपल्याला अवेलेबल नाही, त्यामुळे ही जी लेंथ आहे ती नक्की किती घ्यायची आपल्याला सध्या माहित नाही. शॅल वी कंटिन्यू? Yes. Yes. Okay. Now what is the other given data? Top view of the line measures how much? 60 na? Yes. Yes, sir. Okay. तर बघूया, गरज पडली तर हे डिस्टन्स आपल्याला चेंज करावं लागेल. लेट अस सी व्हॉट हॅपन्स. प्लान लेंथ आपल्याला पाहिजे 60. आता प्लान लेंथ बरोबर अँगल कोणता लागतो आपल्याला? Beta. Beta. बीटा. इज इट गिवन? No. इट इज नॉट गिवन. सो बीटा इज नॉट गिवन. म्हणजे आपल्याला ऍपरंट लेंथ माहिती आहे पण ऍपरंट इन्क्लिनेशन माहिती नाही. त्यावेळी आपण काय करतो आठवा? सो मार्क द ऍपरंट लेंथ पॅरलल टू XY. आठवतंय का? Yes, Mark sir. the apparent length parallel to XY and try to obtain true length plus true inclination in the other view. आठवतंय? Yes, sir. Yes. So in this case, plan length we should mark it parallel to XY. So mark the plan length parallel to XY. हे मी रुटीन प्रोसेस ने सांगतोय. तुम्ही डायरेक्ट बेअरिंग वरती पण प्लान लेंथ मार्क करू शकता इफ यू आर क्लिअर इन द कन्सेप्ट. लक्षात येते का? Yes, sir. पण मी रुटीन वे न चाललोय. कन्सेप्टची क्लॅरिटी असेल डायरेक्ट बेअरिंग लाईन वर प्लान लेंथ टाकले तरी चालू शकते. So this is plan length जे आपण किती घेतली आहे? 60. बरोबर आहे? Along with that you are having the bearing. How much? What is the value of bearing? South. Bearing is southeast. Southeast means south 45 degrees. 45 east. When bearing angle is not mentioned, it should be taken as 45. 45. Clear? So you can consider 4 principal directions meeting at point A. And in between that, draw the bearing line. We should make how much angle? किती केलं पाहिजे angle? 45. 45 with the vertical. Coincidentally, it is also 45 with the horizontal. पण ही एक exceptional case आहे. Bearing angle हा नेहमी कोणावर टाकायचा आहे? Vertical ची. Clear? Yes, sir. Okay.
आता हा प्रॉब्लेम तुम्ही दोन पद्धतीने प्रोसीड करू शकता. पहिली स्टेप काय सांगा? प्लान लेंथ इज पॅरलल टू एक्स वाय, बरोबर आहे का? Yes. Therefore, front view shows True length plus theta. true length plus theta. Theta मात्र आता कसं आहे, वेगळ्या पद्धतीचा आहे. दिस इज वन वे, बरोबर ना? आणि दुसरी पद्धत काय? Rotate the plan length. तर तुम्ही ही प्लान लेंथ इथपर्यंत रोटेट करू शकता. चालेल, दोन्हीचा अर्थ एकच आहे. कोणत्या एका पद्धतीने पुढे जायचं, समजतंय का? येस और नो? Yes. Yes, sir. कोणत्याही एका मेथडने पुढे Yes, आपण sir. जाऊ शकतो. सो इन टॉप व्ह्यू, सपोज दिस इज A to B1 which is plan length parallel to XY. काय करायचं? रोटेट करायचं का वरती प्रोजेक्ट करायचं? सांगा लवकर. Rotate. रोटेट. रोटेट करायचं. ठीक आहे, ऍज पर युअर विश. So we'll rotate the plan length. आमचा माझा लॅपटॉप So this is plan length which has been rotated up to the which angle? बीटा. 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 या केस मध्ये बीटा पण 45 असेल. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. Okay, you can imagine we are sitting in the common room. थोडंसं काय असेल तर समजून घ्या. So it is rotated up to the plan length. Rotation थोडंसं व्यवस्थित दाखवूया. ठीक आहे. Now here you get which point? B, na? Yes, sir. Okay. Now through B, what we have to do? We have to draw the locus. Now A to B is which view? Top view. So, It is final top view. So only line A to B. A to B एवढंच डिस्टन्स डार्क करायचं. डार्क म्हणजे नॉर्मल डार्क. असं भीतीदायक डार्क करायचं नाही. तपासणाऱ्या माणसाने घाबरणे पण डार्क करायचं नाही. ओके. A to B is plan length having angle beta. बरोबर आहे? yes. Yes, sir. Okay. Now I have got a plan. You have to tell me whether it is right or wrong. Are you listening? Yes, sir. Yes. ओके. आता माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक तर हा बी मी डायरेक्टली इथं वरती प्रोजेक्ट करावा. दिस इज फर्स्ट ऑप्शन. किंवा B1 डायरेक्टली प्रोजेक्ट करावा. विच वन इज राईट? B1 direct project. वन प्रोजेक्ट करायचं. B1 हा डायरेक्टली प्रोजेक्ट केला पाहिजे. वाय? True length. लोकसला कट करू. करेक्ट. दोन पद्धतीने याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. जर तुम्हाला बी हा वरती प्रोजेक्ट करायचा असेल तर वरती अँगल कोणता पाहिजे? Alpha पाहिजे. अल्फा, जो सध्या अवेलेबल नाही. इज दॅट क्लिअर? Yes, Yes. sir. Therefore we cannot project B directly. B हा कुठे प्रोजेक्ट करता येतो? अल्फा लाईन वरती किंवा फ्रंट व्ह्यू लोकस वरती. इज दॅट क्लिअर? Yes, sir. कुठं नोट करून ठेवा. इथं चुका होतात आणि इथनं मार्क जातात. बी हा कुठं प्रोजेक्ट करू शकतो तुम्ही फ्रंट व्ह्यू मध्ये? आयदर Alpha. अल्फा लाईन और फ्रंट व्यू लोकस. नोट करा प्लीज. त्यामुळे बी प्रोजेक्ट करता येणार नाही. ठीक आहे. Sir, once again repeat.
Point B on beta line. Point B on beta line should be projected only on alpha line or front view locus. B हा पॉइंट फ्रंट व्यू मध्ये नव्हता ना, तो आयदर फ्रंट व्यू लोकस वरती ना किंवा अल्फा लाईन वरती ना. इज दॅट क्लिअर? Yes, sir. इट शुड नॉट बी प्रोजेक्टेड ऑन थीटा लाईन, असं त्याचं इनडायरेक्ट मिनिंग आहे. पाहिजे असेल तर लिहा, इट शुड नॉट बी प्रोजेक्टेड ऑन थीटा लाईन. कारण नेहमीचं स्ट्रक्चर कसं बघा, व्हेन टॉप व्ह्यू बघा इथं, टॉप व्ह्यू म्हणजेच काय, प्लॅन लेंथ पॅरलल टू एक्स वाय असते. इथला जो B1 आहे तो तुम्ही वरती नेता, येस और नो, आणि मग तुम्हाला काय मिळते, ट्रू लेंथ. इज दॅट क्लिअर? येस सर. हा कन्सेप्ट फ्रंटल लाईनचा आहे. मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं, फ्रंटल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन हे तुम्हाला शेवटपर्यंत लागणार आहेत. शेवटपर्यंत म्हणजे कधीपर्यंत, पास होईपर्यंत. इज दॅट क्लिअर? आता पास व्हायचा कालावधी हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो, बरोबर ना, बट दे आर रिक्वायर्ड. इज दॅट क्लिअर? त्यामुळे जर कमीत कमी दिवस लक्षात ठेवायचं असेल तर ते रेग्युलरली प्रॅक्टिस करा, अदरवाइज जास्त दिवस लक्षात ठेवावं लागेल. शॅल वी कंटिन्यू? येस. Yes. So project B1 in upward direction on theta line. Here you get B1 dash, and this of course gives us which type of length? True length. समजलं ना? इथं कोणती लेंथ मिळाली तुम्हाला? True length. ट्रू लेंथ. म्हणजे बघा, सेपरेटली ड्रॉ करून दाखवतोय. A डॅश B1 डॅश हा फ्रंट व्ह्यू आहे आणि त्याचा टॉप व्ह्यू आहे AB1. ज्यांना समजलं नाही त्यांनी पुन्हा एकदा पहा. टॉप व्ह्यू इज पॅरलल टू XY, therefore front view shows true length plus theta. Is it clear? The Yes. only thing is grade is negative. Theta हा डाउनवर्ड डायरेक्शनला आहे, एवढाच फरक आहे. पण तो ट्रू लेंथ प्लस थीटा हे कॉम्बिनेशन आहे. इज दॅट क्लिअर? Yes. Yes. Okay, now measure the true length and tell me the value. 75 mm. True length is coming around 75. 25. Okay. Now once you get B1 dash, what should be the next step? Project the B dash. Locus draw करायचं. Locus to the B1 dash. Yes, correct. Locus should be drawn through B1 dash. Whenever we get the inclined line, we have to draw the locus. आणि आता मगाशी लिहून दिलेलं सेंटेन्स, बी हा तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे. प्रोजेक्ट कुठं कुठं करू शकता? आयदर ऑन अल्फा लाईन और फ्रंट व्यू locus. Can you repeat it? Can you repeat it? B can be projected only on Alpha line. alpha line Projector. or Projector front view locus. बरोबर का? Alpha line and locus. फ्रंट व्यू locus. किंवा कॉन्व्हर्सली जर समजा तुम्हाला बी डॅश खाली प्रोजेक्ट करायचा आहे तर कुठं कुठं प्रोजेक्ट करू शकता? Beta line. बीटा लाइन or top view locus. Clear? Locus. Yes sir. Okay, very good. So now front view locus is available and you can project this B. कुठपर्यंत प्रोजेक्ट करायचं? Up to Locus. पूर्वी Locus. पूर्वी भरपूर वर नेत होता म्हणून काय झालं? का नको आता वर? कुठपर्यंत नाही सांगा? up to locus. Locus पर्यंत. आणि लोकस या केस मध्ये कसं नियरर टू एक्स वाय. इज दॅट क्लिअर? Yes sir. Yes, yes, sir. तर या लोकस पर्यंत, लोकस आता नियरर आहे कारण ग्रेड कशी आहे? निगेटिव्ह. थीटा हा डाउनवर्ड आहे. क्लिअर? Yes. Sir. So here you get which point? B dash. B.
Then join A dash to B dash. This is final front view, which gives you which parameters? Elevation level. Elevation length. Elevation length Yes. and Alpha. angle alpha. Now we can say that alpha is available. Correct? So we are having the checkpoint true length you have obtained as 75. Okay? तर इथे अल्फा इलेक्शन लेंथ काय चेक करायची गरज नाही, आपण डायरेक्टली फाय चेक करूया. ओके, हाऊ टू ऑब्टेन फाय? Take the distance of true length Okay, and draw take true length in the the compass from A. Cut the top view locus as usual. मला वाटतं हे असं थोडंसं बाहेर जाईल B1 च्या, बरोबर ना? B1 पासून राईट हँड साइडला जातंय का? Yes, sir. हा. Yes. पण फाय या केस मध्ये कमी येणार आहे, कारण बीटा असतानाच 45, फाय त्यापेक्षा कमी यायला पाहिजे, बरोबर आहे? सो इफ दिस इज ट्रू लेंथ, 35, this will be angle phi. 45. प्लान लेंथ नीचे राहील सर. Phi is coming as 35, na? 35. 35, and earlier checkpoint was true length as 75. 75. Okay. Is it clearly understood? Yes. Okay. Now one problem for homework which I will solve here. Homework चा एक प्रॉब्लेम मी इथं सॉल्व्ह करतो, तो तुमच्यासाठी होमवर्क असेल, चालेल? कारण अजूनही 10 मिनिट आहेत आपल्याकडे, बरोबर आहे का? Yes. अटेंडन्स वगैरे ह्या गोष्टी होत राहतात तुम्ही सोडवत असताना. तर आधी आपण स्टेटमेंट घेऊया, तुम्ही सोडवायला सुरुवात करा. स्नॅपशॉट घ्यायचा. हॅव यू अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. This will be B2. Write down. Complete the lunch break. किती 45 minutes का 1 hour? 1 hour. 1 hour. पण आपल्याला सवय तर 45 मिनिटची लागली, काय करायचं? घाबरू नका, 12:30 थांबूया आपण. ओके, 7-8 मिनिटं आहेत अजून. डोंट वरी. Complete the projections of line AB. If, tell me what should be given first? Grade, na? Yes, sir. Keyboard खूपच खराब झालाय. Complete the projections of line AB. ठीक है, जाओ जाता है. Its grade is minus. आता कन्वर्जन देत ना, स्ट्रेट फॉरवर्ड देतो. Minus 70% with respect to A. Its bearing is north 30 east with respect to A. दोन्ही ग्रेड बेअरिंग with respect to A आहे, त्यामुळे कन्वर्ट करायचं नाही. Is that clear? Yes, sir. True length of line is 75 mm.
हे प्रोपोर्शन जे आहेत थिटा 30, फाय 45, ट्रू लेंथ 75, 80 हे कशासाठी असतात तर ते फायनल एक्झाम मध्ये जे ड्रॉइंग शीट तुम्हाला देतं विद्यापीठ त्याच्यावरती ते बसण्यासाठी हे नॉर्मली सेट झालेले प्रोपोर्शन आहेत. लक्षात येते का? काही लोकांना वाटेल ट्रू लेंथ जास्त घेऊन जमत नाही का? जमतो पण जागा जास्त लागते. बरोबर आहे का? तर हे साधारण स्टँडर्डाइज झालेले व्हॅल्यू आहेत. कुठलाही घेऊ शकता तुम्ही, काय फरक पडत नाही. प्रोसिजर महत्वाचे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Point A is 70 mm from HP and VP. Tell me what is the first thing which comes to your mind after reading point number 4. Given data मधला point number 4 वाचल्यानंतर पहिली गोष्ट काय लक्षात आली? पटकन कोण सांगेल मला? बी नियर असतो B is nearer to VP. A dash पण जास्त दिले बरोबर HP ना? and VP ला. Yes, sir. A dash हा जास्त अंतरावरती आहे 70 mm बरोबर आहे. याचा अर्थ ग्रेड निगेटिव्ह पाहिजे. समजतंय का? Yes. आणि टॉप व्ह्यू मधला ए पण जास्त आहे म्हणजे बेअरिंग कसं पाहिजे अपवर्ड डायरेक्शनला. याचा अर्थ बी जो आहे हा एचपी आणि बीपी दोन्ही पासून नियर आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. नाउ विल स्टार्ट. आता तुम्ही सोडवू नका, तुम्ही फक्त उत्तर द्या प्लीज. स्टेप नंबर 1 व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत का? आहेत, माघार आहेत. ऑनलाईनचा हा फायदा आहे. अंडू केले की लगेच सगळं मिळतं की नाही. फक्त काय तर मीटिंग मधून बाहेर पडलं तर रिड्रॉ करावं लागतं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला साइड इफेक्ट असतात. बरोबर आहे की नाही? सो दिस इज XY. ओके. Yes. देन वी प्लॉट A डॅश आणि A. तुम्ही सॉल्व्ह करू नका प्लीज. Below XY distance, sir. हा 70 mm A डॅश आणि A. ठीक आहे. नेक्स्ट रेफरन्सेस. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. तुम्ही सॉल्व्ह करू नका प्लीज. हा घरी फार तर जेवण वाढायला सांगा. चालेल ना? तर चालू आहे. दिस इज A dash and A. At how much distance? 70. 70. 70 mm from HP and VP. Okay. So first we have to plot which line? Grade line. Okay. Yes. Grade किती सांगा? -70%. -70% म्हणजे काय झालं सांगा? Y is equal to 75. X is equal to X 35. 35. X is equal to 50 or Y is equal to -30. X किती येणार सांगा? 50. 50. 50. आणि Y किती येणार? 35. -35 डाउनवर्ड. Minus 35. Yes, sir. X equal to 50 आणि Y किती येणार? 35. Minus 35. Y is equal to -35. Okay, we can then plot the grade line. थोडस 2-3 मिनिटं घ्यावे लागतील बाळांनो. एका लेक्चरला एक प्रॉब्लेम म्हणजे मग सिलेबस मध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतात ना कम्प्लिशनला. दिस इज ग्रेड लाईन विथ -70%. व्हॉट इज द बेअरिंग? बेअरिंगची व्हॅल्यू सांगा. N30. 30. N30E. North 30 east. Okay, so you can plot the bearing line. तर बेअरिंग किती पाहिजे सांगा? 30. नॉर्थ 30 पाहिजे. आणि 30 हा अँगल कोणाशी पाहिजे? हॉरिझॉन्टल का व्हर्टिकल? Vertical. Vertical. Is that clear? Yes. Okay. Now, which length is given? True True length. length. True length. Grade means which angle? Theta. Is it Theta. correct? Theta. Yes. So, we can mark the true length. बरोबर आहे का? Yes, sir. मग ती ट्रू लेंथ समजा तुम्ही इथं मार्क केली.
काय बोलतो समजताय ना? Yes. ट्रू लेंथ तुम्ही a डॅश पासून मार्क केली and suppose you get b1 dash somewhere here. Okay. Now front view shows true length plus काय? Theta. Theta. Therefore top view should be Parallel to x. parallel to Parallel to xy. XY. So first execute this concept. बघा सगळीकडे तेच आहे. त्यामुळे फारसं टेन्शन घ्यायची गरज नाही. तरी b1 डॅश जर इथं आला असेल तो इथपर्यंत प्रोजेक्ट करायचा, बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. मग प्लॅन लेंथ कशी मिळेल सांगा? पासिंग थ्रू a and parallel to xy. Is it clear? Parallel. Yes, sir. This is plan length. What is the name of this point? B or B1? B1. It will B1. be B1. B1. Okay. Next step. Rotate the. Now, if this is 30 degrees, value of beta should be 60. Plan length is available. Also, beta is available. Is it correct? Yes. Yes, sir. So, can we rotate the plan length up to beta line? Is it possible? Yes. Yes, Yes. sir. Yes, sir. Yes, sir. So we rotate the plan length. What is the garbage drop of the up to the beta line? Here you get one point. Its name should be. B. This is point B. Okay. Now draw locus through B. B1 dash. B1 dash. B1 dash in front view. Correct. Then Draw projector. Projector from locus. Draw locus through B in top view. Correct. copy. Yes. Now B can be projected only at two locations. Which are they? B हा दोन ठिकाणी प्रोजेक्ट करता येतो. कुठं कुठं? Either alpha line किंवा Alpha front view line. locus. Front view आपल्याकडे कोण locus. अवेलेबल आहे? Locus. Front view locus. Locus. Front view locus. Correct. And here you get B dash. B Correct. dash. Join A dash to B dash. This is final front view. Okay. Yes. Okay. Can you tell me the next question I'm going to ask? पुढचा प्रश्न सांगा. How to find for Please, how to obtain phi. how to obtain phi? Okay. And what is the answer? Mark true length on True locus length. True length. Okay. of So B. take true length in the compass. कोणी ड्रॉ केला आणि ट्रू लेंथ मिळाली का? मिळाच का विषय नाही दिलेला आहे. सॉरी 75 mm. बरोबर आहे का? So take 75 mm in the compass. Start from A and cut the top view locus. Is it clear? Yes. Yes. फरक काय sir. पडला? लोकस हा वरच्या दिशेला आहे. Is that clear? Yes, sir. Yes. So if this is true length, where will be angle phi? Can you predict? The bottommost angle will be phi. Is it correct? Yes, sir. So if it is completed, you can measure the value of phi. 42. 42 degrees. आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती की बीटा हा 60 आहे. समजताय का? तर या रेफरन्स मधनं पण तुम्हाला समजते की whether we are correct or not. So Yes. you can easily predict phi 42 degrees is correct. Is it understood? Yes, sir. Yes, sir. Okay, shall we stop now? Yes, sir. Yes, sir. Okay, thank you for 3 extra minutes. Thank you.